नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। तर हे बघा, त्यासाठी मी अस्तर आहे, हे अस्तरचे शोल्डर घेतलेले आहे 5.25, गळा घेतलेला आहे 2.25 इंच आणि 32 साईजसाठी हा ब्लाऊज शिवलेला आहे, परंतु शिलाई मार्जिन जास्त घेतलेला आहे। उंची घेतलेली आहे 14 आणि गळा खोली घेतलेली आहे 3 इंच। आडवे माप आपण ठेवणार आहोत 3.5 इंच आणि आपण आता बॉक्स आखून घेतलेला आहे। हे बघा, आपण बॉक्स आखून घेतलेला आहे। आता आपण याला मटका आकाराचा गळा ड्रॉ करून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे आपण गळा आखून घेतलेला आहे। आता काय करायचंय, हे बघा, ही घडी पलटी करून दुसऱ्या बाजूला अशी दाबून घ्यायची, म्हणजे आपला आकार आहे तो असा त्याच्यावर उमटतो। हे बघा, आपला आकार उमटलेला आहे, तो आकार आपण गडद करून घ्यायचा आहे। हे बघा, आपण हा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे। आता ब्लाऊज पीसचं कापड घ्यायचं, त्याच्यावर हे अस्तरचं कापड बरोबर ठेवायचंय आणि शिलाई घालून घ्यायची आपण गळ्याला। हे बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची। बघा, पूर्ण आपण गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे अशी। हे बघा, आता दोरा कट करायचा आहे। आता गळा कट करून घ्यायचा आहे, थोडेसे कापड शिल्लक ठेवून। हे बघा, गळा कट करून घ्यायचा आहे आणि आता गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे व्यवस्थित असे। टिप आपली कट होऊ द्यायची नाही गळ्याला, आपण आकारला जी टिप दिलेली होती ती। आता अस्तरवर एक दाब टिप देऊन घ्यायची, का तर आपण कॅनव्हास जरी नाही वापरलं तर आपल्या गळ्याचा आकार हा फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असा येतो। हे बघा, अस्तरवर बरोबर आपण दाब टिप घालून घेतलेली आहे। हे बघा, आता गळा व्यवस्थित असा करून घ्यायचा। हे बघा, सरळ असा व्यवस्थित गळा करून घ्यायचा आणि आता याला शिलाई घालून घेतलेली आहे। बघा, आपण चारी बाजूनी गळ्याला। आता काय करायचं, अस्तरवर आपण शिलाई चारी बाजूनी, हे बघा, अशा प्रकारे चारी बाजूनी शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण गळ्याला अस्तरला शिलाई घालून घेतलेली आहे आणि राहिलेले ब्लाऊजचे कापड सगळे आपण बाजूचे अस्तर बरोबर कट करायचे आहे। हे बघा, आपण कापड कट करून घेतलेले आहे। आता काय करायचे, 1 ते 1.5 इंचची आपली पट्टी घ्यायची, त्याला थोडीशी दुमड घालायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, आता ही पट्टी आपण पाठीला बसवून घ्यायची। हे बघा, आपण पट्टी पाठीला बसवून घेतलेली आहे। आता एक दाबटीप देऊन घ्यायची पट्टीला। हे बघा, अशा प्रकारे दाबटीप देऊन घेतलेली आहे आपण आणि आता पलटी करून, हे बघा, अशा प्रकारे आपण पाठीला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, आपण शिलाई घालून घेतलेली आहे। आता काय करायचंय, आपण गळ्याला एक अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर ना ते दुसऱ्या बाजूला, हे बघा, पलटी करून दाबून घ्यायचं, म्हणजे आपला दुसऱ्या बाजूला आकार उमटतो। हे बघा, अशा प्रकारे आपण तो आकार गडद करून घ्यायचा आहे। आता हे साडीचे कापड आहे, हे बघा, त्याला मी काय केलंय, त्याची घडी घालून त्याला शिलाई घालून घेतलेली आहे आणि ते कापड आपण सरळ करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता काय करायचं, हे बघा, सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा, आपण त्याचा मध्ये घ्यायचा करून आणि त्याला, हे बघा, अशा प्रकारे त्याला शिलाई घालून घ्यायची आपण छोटे छोटे। हे बघा, अशा प्रकारे आपण त्याला शिलाई घालून घ्यायची धाग्याने आणि व्यवस्थित, हे बघा, अशा प्रकारे दोरा गुंडाळून, हे बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित असे, हे बघा, आपण त्याच्या हे बघा, फुल बनवून घेतलेलं आहे। आता त्या आकारावर आपण ठेवायचं आहे। हे बघा, आता आपण एक बटन बनवून घेतलेलं आहे ब्लाऊज पीसच्या कापडापासून, ते आपण ह्याला लावून घ्यायचे, त्या फुल आपण केलेलं आहे त्याला, आणि ते ब्लाऊजवर ठेवून शिलाई घालून घ्यायची आहे।
हे बघा अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला त्याची शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा आता राहिलेले कापड आपण कट करायचे आहे। हे बघा आता काय करायचं, ब्लाऊजला लेस लावून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी आकाराबरोबर लेस लावून घ्यायची। मैत्रिणींनो, आपण खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगत जावा की तुम्हाला डिझाईन ही कशी वाटली ती। हे बघा अशा प्रकारे आपण लेसवर शिलाई घालून घेतलेली आहे। आता आणखी एक शिलाई देऊन घ्यायची आहे लेसवर कडेने। हे बघा आता आपण दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे लेस लावून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी आकाराबरोबर लेस लावून घ्यायची। तर मैत्रिणींनो, खूप अशी सुंदर डिझाईन आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा। धन्यवाद।